आपण सगळ्यांनी काल आषाढी एकादशी आनंदाने साजरी केली, परंतु राहून राहून मनात एक प्रश्न येतोय की आपण खरंच विठ्ठलाचे भक्त आहोत का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं संत तुकारामांनी आपल्याला सांगितलं, पण आपल्या शेतातील देशी गावठीवान आपण कुठे गेले? नगरेची निर्मावी, जलाशये बांधावी, महावने लावावी नानाविध असं संत ज्ञानेश्वराने सांगितलंय, पण आपल्या शेताच्या बांधावरचं झाड तरी आपण ठेवलं आहे का? विषय निघाला स्वभावे, बागेमध्ये काय लावावे, म्हणून सांगतो नावे काही एक असं म्हणत म्हणत संत समर्थांनी जवळजवळ 300 वनस्पतींची नावं सांगितली. आणि एवढं सांगून सुद्धा ते म्हणाले की 18 पगड वनस्पती नावे सांगावी किती, अल्प बोललो श्रुती क्षमा केली पाहिजे. पण आपल्याला त्यातील किती वनस्पतींची नावं माहिती आहेत? मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारे संत सावतामाळी कधीच पंढरीला गेले नाहीत. त्यांचं ते सुंदर शेत बघून, कामावरचं प्रेम बघून विठ्ठलच त्यांच्या शेतात आले. पण आपण ज्या पद्धतीने रसायनं कीटकनाशक वापरतोय, तर आपल्या शेतात विठ्ठल येईल का? आपण या सगळ्याचा खूप बारकाईने विचार करायला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्नाचा साठा दिला होता, पण आपल्या पिढीने तो पुढच्या पिढीसाठी कायमचा संपवून टाकलेला आहे. जर आपण ह्या सगळ्याचं संवर्धन करू शकलो नाही, तर आपण खरंच विठ्ठलाचे भक्त आहोत असं आपण म्हणू शकतो का? आपण सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.